जिल्हा अध्यक्ष नंदू परब तसेच महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी यांच्या उपस्थितीत रविवारी हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळेस सोनी क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांच्यासोबत वसारगाव, भालगाव, नांदिवली, नेवाळी परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात डोंबिवली नंदू परब यांच्या भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश केला। 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आपली ताकद दाखवून दिली। त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून कार्यकर्ते नेते पक्षप्रवेश करत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ द्या त्यावेळेस अनेक मोठे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी बोलताना सांगितले। आज माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून आज आडवली ढोकली येथील म्हणजे आपण पाहताय जवळजवळ 100 ते 150 महिला कार्यकर्त्या भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे। हा फक्त करिश्मा चव्हाण साहेबांचा आहे। चव्हाण साहेब प्रतिष्ठित झाल्यावरती असे बरेच जण भाजपमध्ये येण्यास आतुर आहेत। आपण सगळे जाणताच आहात, आता काही काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागतील। चव्हाण साहेबांनी बरेच प्रवेश थांबून ठेवलेत। माझी काही दिवसातच तुम्हाला इतर पक्षातून काही नेतेही येतील, तुम्हाला काही दिवसात समजेलच। आणि हा सगळा करिश्मा चव्हाण साहेबाचाच आहे। भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेमध्ये लागणार। तसेच भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी यांनी सोनी क्षीरसागर तसेच संदीप क्षीरसागर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जोमाने काम करा, भाजपा तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन देखील रेखा चौधरी यांनी दिले। आज आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी ही केवळ पक्ष नाही तर मोठा आमचा एक परिवारच आहे आणि या परिवारावर जोडण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं। आज कल्याण ग्रामीण मंडळ 2चे अध्यक्ष आतिशजी चौधरी यांच्या माध्यमातून आज 100 वॉर्ड क्रमांक चे 108 वॉर्डाचे आपले संदीपजी क्षीरसागर आणि सोनीताई क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी बऱ्याच अशा महिलांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। इलेक्शन तर आहेच, पण इलेक्शनचा विचार न करता आपण आपला पक्ष चांगला आहे, आपण पक्ष जनतेसाठी खूप चांगली कामं करत आहेत, त्या हिशोबाने आज आपल्याबरोबर सगळे लोक जोडले जात आहेत आणि त्याच माध्यमातून आज आपल्याबरोबर या ताई आणि दादा जोडले गेलेले आहेत। तर या दादा आणि ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण जर बघितलं आपल्या पक्षाचं कामच एवढं मोठं आहे आणि खूप सुंदर असं काम सुरू आहे, ते बघूनच आपल्याबरोबर जनता ही जोडली गेलेली आहे आणि तेच बघून आपल्याबरोबर आज पक्ष सगळे लोक जोडले जात आहेत। रस्त्यावर खड्डे असो, अनधिकृत बांधकाम असो, विविध विषयांवर आंदोलन करणारे सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहणारे, आंदोलनाच्या मार्फत न्याय मिळवून देणारे क्षीरसागर हे नेहमीच चर्चेत असतात। आज मी व माझ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। माझ्याकडून पक्ष बांधणीसाठी जे काही योगदान असेल ते मी पूर्ण जोमाने करेल। सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळवून देता येईल हे मी माझ्या प्रयत्नातून मिळवून देईल। मी कोणत्या पक्षाशी बांधली नव्हती म्हणून मला नाव ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, असे सोनी क्षीरसागर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। सर्वप्रथम तर सर्वांना जय एकवीर आणि जय श्रीराम। असं काही नाही, मी पहिले तर सर्वप्रथम सांगेल की मी कुठल्याही पक्षाची बांधील नव्हती आणि मी आई एकवीरा महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष सोनी संदीप क्षीरसागर हा ग्रामीण पट्ट्यामध्ये माझा पूर्ण कल्याण पूर्वेमध्ये माझं काम आहे। त्या पद्धतीने मला ज्या पक्षामध्ये आज वाटलं की विलीन व्हावं आणि असं वाटलं नाही हा पक्ष आपल्यासाठी आहे, म्हणून मी आज सहखुशीने माझ्या महिला मंडळ सकट आणि सर्व माझ्या परिवारासकट वार्ड क्रमांक 108 मधनं जेवढे नागरिक असतील ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे। ग्रामीणमध्ये कल्याण ग्रामीणमधनं आज नंदू परब साहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश झालेला आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांचे देखील भरपूर आभार आणि मोदी साहेबांचे पण भरपूर आभार की मला पक्षामध्ये येण्यास घेतलेलं आहे। खरंच खूप खूप आभार। रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील खूप खूप आभार की ते आम्हाला मलंगडवरती तर तेव्हा भेटलेच होते, तेव्हाच होतं, पण आज योगायोग आलाय। आतिशजी असतील, सगळ्यांच्या हस्ते, ताई असतील, यांच्या सर्वांच्या हस्ते आज पक्षप्रवेश झालेला आहे। खरंच खूप छान वाटतंय आणि मला एक संधी दिलेली आहे आणि मी अजून जोमाने पक्षाच्या नावाने मी आता काम करेल आणि जे अस्तित्व होतं 5-6 वर्षापासून त्याच्यापेक्षा जास्त मी आता पूर्ण पक्ष अख्ख्या आडवलीमध्येच काय पूर्ण ग्रामीणमध्ये गाजवून ठेवणार आहे। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। आज कल्याण ग्रामीणमध्ये आम्ही कित्येक वर्ष झाले एक समाजसेवा करत होतो आणि कुठल्याही पक्षाचा पदाधिकारीत आम्ही नव्हतो, पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला पक्षप्रवेश झाला। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण
तसेच जिल्हा अध्यक्ष नंदूदादा परब, तसेच ग्रामीणचे अध्यक्ष आतिश भाऊ आणि जिल्हा अध्यक्ष ताई रेखाताई यांचा मनापासून मी धन्यवाद करेल. आणि जी समाजसेवा आम्ही करत होतो त्या समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांना असो महिला असो त्यांना न्याय द्यायचं आम्ही नेहमी काम केलं. पण एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा असा पक्ष आहे जो एक परिवार म्हणून समजतात आणि परिवारासारखं वागणूक देतात. त्या उद्देशाने आम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि इथून पुढे नागरिकांना व महिलांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय देऊ आणि त्यांच्यासाठी झटत राहू. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.